त्यानं मी व्यासजींना प्रश्न केला. ते म्हणाले, व्यासजी, या भारतवर्षामध्ये देवीची जी 52 शक्तिपीठा निर्माण झाली, ही कशी झाली याचा विस्तारपूर्वक आम्हाला तुम्ही सांगा. भारतवर्षामध्ये 22 शक्तिपीठ आहेत, 52 शक्तिपीठ आहे. ही कशी झाली निर्माण याचा विस्तारपूर्वक आणि असणाऱ्या देवी भागवतामध्ये याचा विस्तार फार सुंदर केला. ब्रह्मदेवानं विश्वसृष्टी निर्माण केली. प्रथम सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार 4 पुत्र निर्माण झाले. त्यांना असणारी विश्वसृष्टी निर्माण करायला सांगितलं, परंतु ते मुलं म्हणाले, आम्ही परब्रह्माची प्राप्ती करता आलो. असणाऱ्या ब्रह्मदेवाला राग आला आणि त्या क्रोधातून भगवान शंकर रुद्राची निर्मिती झाली. त्यांना विश्वसृष्टी निर्माण करायला सांगितले, मग त्याने विश्वसृष्टी निर्माण केली. मग कोणती केली? भूत वेताळ नाचती, भूते भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती. त्या रुद्रानं त्याला सृष्टी निर्माण करायला सांगितले, त्याने भूत वेताळ वेताळ निर्माण केली. ब्रह्मदेव म्हणाले, बाबा शंकरा थांब झाला, हे सृष्टी नको, तुझी सृष्टी काय कामाची नाही. मग असणाऱ्या ब्रह्मदेवानं आपल्या संकल्पातून 10 मुलं निर्माण केली. ती मुलं कोणती? आत्री, मरीची, अंगिरस, पुलस्त, पुलह, क्रतू, वशिष्ठ आणि दक्ष, नारद आणि दक्ष, असे 10 पुत्र निर्माण केले. काका 10 पुत्र निर्माण केले आणि एक सरस्वती झाली. आणि नंतर भगवान असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या शहरापासून डाव्या याच्यापासून एक स्त्री निर्माण झाली आणि उजव्या भागापासून एक पुरुष निर्माण झाला. जो पुरुष निर्माण झाला त्याचं नाव आहे मनु, जी स्त्री निर्माण झालं त्याचं आहे शतरूप. मग त्या मनु आणि शतरूपाला सांगितलं की तुम्ही आता ही विश्वसृष्टीचं सर्जन करा. आणि मनु आणि शतरूपापासून संभोगातून असणारी विश्वसृष्टी निर्माण व्हायला लागली. या मनु आणि शतरूपाला 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. 2 मुलं झाले, एक उत्तानपाद आणि दुसरा एक प्रियव्रत. आणि 3 मुली झाल्या, आहुती, प्रसूती आणि देववती. आहुती होती ही प्रजापताला दिली आणि त्याच्यापासून यज्ञ पुरुष भगवान विष्णूने अवतार घेतला. आणि त्या यज्ञ पुरुषाची बायको आहे दक्षिणा. म्हणजे कोणताही यज्ञ केला तर ते दक्षिणेने पूर्ण होतो, तेव्हा बायको खुश होते. आणि दुसरी जी होती
देव होते, हे देव होते कर्दम ऋषीला दिले आणि कर्दम ऋषीला दिल्यानंतर या देवहूती आणि कर्दम ऋषी पासून 9 कन्या निर्माण झाल्या. जी भगवान दत्तात्रयाची आई जी आहे अनसया, ही भगवान असणाऱ्या देवहूतीची मुलगी आहे. आणि पुढे भगवान विष्णूने प्रत्यक्ष कपिल मुनीच्या रूपात आणि असणाऱ्या देवहूतीच्या पोटी जन्मले आणि सांख्य शास्त्र सांगितले. आईला उपदेश केला. ही घटना घडली द्वारकेमध्ये, ज्याला आपण मातृगया म्हणतो, सिद्धपूर म्हणतो, या ठिकाणी ही घटना घडली. आणि त्या ठिकाणी आईला मुलानं उपदेश केला आणि असणारी ती सिद्ध झाली. तेव्हापासून त्याला सिद्धपूर हे नाव पडलं. आणि मनु आणि शतरूपाची जी तिसरी मुलगी होती ती प्रसूती, हे प्रसूती दक्षाला दिली. दिली दक्षाला दिली आणि त्या दक्षापासून सतीचा जन्म झाला. आणि ती सती भगवान शंकराला, भगवान शंकराला ती सती दिली. आणि दिल्यानंतर लग्न वगैरे आटोपलं आणि ते सर्व कैलास पर्वतावर राहण्याकरता गेले. अनेक कालावधी गेल्यानंतर असणाऱ्या सतीनं भगवान शंकराला म्हटलं, ते म्हणाले, पतिराज महादेवा, विषय भोगून मला कंटाळा आलेला आहे. म्हणे मला आता शिवतत्व काय आहे, ज्याला आपण सर्वसुख हा शब्द वापरतो, ज्याला आपण परब्रह्म हा शब्द वापरतो, त्या परब्रह्माची प्राप्ती घेण्याची ओढ मला निर्माण झाली. म्हणजे तिच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं. काय झालं? वैराग्य निर्माण झालं. तेव्हा भगवान शंकर म्हणतात, पार्वती सती, अगं हे परब्रह्म ज्ञान प्राप्त होण्याकरता ज्ञानाची गरज असते. ज्ञानाशिवाय ते प्राप्त होऊ शकत. आणि ज्ञान सांगतो सती फार सोपं नाही, फार सोपं नाही म्हणाल ज्ञान. सती तुला सांगतो, ज्ञानाच्या प्राप्ती करता साधन चतुष्टय संपन्न असावं लागतं. तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे त्याच्या ठिकाणी विवेक असावा लागतो, त्याच्या ठिकाणी वैराग्य असावं लागतं, त्याच्या ठिकाणी षड संपत्ती असावी लागते. आणि चौथा, त्याच्या ठिकाणी मुमुक्ष असावं लागतं. तेव्हा हे ज्ञान प्राप्त होतं. सती फार अवघड आहे. विचार सागरामध्ये या विवेकाची व्याख्या, विवेक ज्ञान प्राप्त करण्याकरता विवेक पाहिजे. पण विवेक म्हणजे नेमकं काय? विवेक म्हणजे विचार हा सर्वसामान्य विषय आपण त्या ठिकाणी. पण विचार सागरानं पुरावा, विचार सागरानं त्या विवेकाची व्याख्या दिली. जीवात्मा आणि परमात्मा थोडं सूक्ष्मते नाही, हा वेदांत आहे थोडा. जीवात्मा आणि परमात्मा अनुत्पन्न आहे, अविनाशी आहे, अपरिवर्तनशील आहे. तत्संबंधी इतर सर्व अनात्मक वस्तू, देह आणि जगत ह्या उत्पन्न होतात आणि विनाश पावतात. आणि त्या अपरिवर्तनशील नाही, ते परिवर्तनशील आहे. देह आणि जगत हे परिवर्तनशील आहे. 15 वर्षापूर्वी
ह्या वैष्णव देवीला जेव्हा आपण आलो त्यावेळेला अशी नव्हती. आज त्याच्यामध्ये कितीतरी बदल झाला. म्हणजे काय, जगत हे परिवर्तनशील आहे. देह हा परिवर्तनशील आहे. बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था परिवर्तनशील आहे, नाही का? मग जीवात्मा आणि परमात्मा अनुत्पन्न आहेत, अविनाशी आहेत, अपरिवर्तनशील आहे. आणि इतर अनात्म पदार्थ सर्व विनाशी आहेत, उत्पन्न आहेत, परिवर्तनशील आहेत. असा ज्याचा झाला विचार तो विवेकी. भगवान शंकर सांगतात, पार्वती हे पहिलं ज्ञान प्राप्तीचं पहिलं साधन तुला मी सांगितलं. हे प्राप्त होण्याकरता एवढा अट्टास लागतो. एक विवेकाच्या ठिकाणी पाहिजे, दोन त्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं पाहिजे, तेव्हा त्या ज्ञानाची प्राप्ती होते. आता वैराग्य म्हणजे काय? आपण सर्वसामान्य अर्थ काय घेतो? वैराग्य म्हणजे त्याग. पण विचार सागर वेदांताचा जो सिद्धांत आहे, वेद असं प्रतिपादन करतो की मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व सुखद वस्तूचा त्याग नामे वैराग्य म्हणतात. हो, एक लक्षात घ्या, उद्वेग वेगळा आणि वैराग्य वेगळा. उद्वेगाच्या पोटी दुःख आहे आणि वैराग्याच्या पोटी आत्मलाभ आहे. भोगन ते फळच. पुढे लक्षात घ्या, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ हा उद्वेग आहे. आणि वैराग्य जे आहे, वैराग्याच्या पोटी आत्मलाभ आहे. ज्ञानोबा राय बोलतात, सूक्ष्मते नाही का? तेत विषय वैराग्य आत्मलाभाचे सभाग्य ब्रह्मानंद योग्य होती जीव. किंवा ते वैराग्य प्राप्त झाल्यानंतर तो परब्रह्माशी त्याचं तादात्म्य होत. लक्षात आलं? एक लक्षात घ्या, उपभोक्ता असावा, उपभोग्य वस्तू असावी आणि उपभोगण्याकरता इंद्रिय शाबूत असावे. आणि मग विषयाचा केलेला त्याग नामे वैराग्य. याला वैराग्य म्हणतात. डायबिटीज झाला आणि म्हणाले मी साखरेचा त्याग केला, याला काय वैराग्य म्हणतात का? अहो, वैराग्य नाही, वैताग आहे. लक्षात घ्या. हो, आपल्या काही ठिकाणी स्मशान वैराग्य आपल्याला होतं. आपल्या ठिकाणी सगळ्यांना स्मशान वैराग्याचे नाही का? स्मशानामध्ये गेल्यानंतर याला एवढं वैराग्य होतं. लिंबाच्या झाडाकडे सावली खाली बसतो, तिकडं चिता पेटवलेली असते आणि बसल्या बसल्या तंबाखू काढतो आणि तंबाखू चोलता चोलता म्हणतो, वैराग्य पात्याचं काय नाही हो, काही खरं नाही, काही खरं नाही हो. आता दुपारी 4 वाजता भेटला होता म्हणतो, सोसायटीत भेटला 6 वाजता आणि 9 वाजता धाडधाड चितेमध्ये जळतो. काही नाही, पाण्यावरचा बुडबुड आहे हो, पाण्यावरचा बुडबुड नाही का? जळी बुड बुड देखता
जळी पुढे पाहता पाहता क्षण न लागता दिसेना. बुडबुडे आपण पाहतो पाण्यावरचे, पाहता पाहता केव्हा संपून जातात हे कळत सुद्धा नाही. तंबाखू चोलता चोलता म्हणतो काय खरं नाही हो, माणसाचं काय खरं नाही, पाण्यावरचा बुडबुड आहे. असं वाटतं काय वैराग्य निर्माण झालं, काय वैराग. आता घरी गेल्यानंतर हा नक्की पेशवी उचलणार आणि वैष्णव देवीला लगेच निघणार. एवढं वैराग नक्की निघणार असं वाटतं. पण घरी गेल्या बरोबर सगळं विसरून जातो आणि याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची त्याच्या डोक्यात, सगळ्या डोक्यात संसारखा होऊन जातो. याला वैराग्य म्हणत नाही, याला वैताग म्हणतात. वैराग्य नाही, वैराग्य असं आहे नाही का. उपभोक्ता असावा, उपभोग्य वस्तू असावी, उपभोगण्याकरता इंद्रिय स्थापित असावेत आणि मग विषयाचा केलेला त्याग त्याला म्हणतात वैराग्य. गौतम बुद्धाची कथा पहा, काय नाव होतं त्यांचं? छोटे होते त्यावेळेला होतं का नाव त्यांना? सिद्धार्थ होतं. हे सिद्धार्थ, मी काय बोलतो लक्षात घ्या परत. हा सिद्धार्थ राजवाड्यामध्ये शिक्षण झालं आणि एक दिवस सारथ्याला बोलावलं. सारथी, आपल्याला नगर प्रदक्षिणा करायची आणि महाराज रथामध्ये आरूढ झाले राजकुमार आणि रथामध्ये जात असताना मध्येच त्यांना एक कृश झालेला म्हातारा दिसला. मुंडास घातलेलं होतं, हो, सर्व हाडं दिसत होती, हातामध्ये काठी होती, ती थरथर थरथर कापत होती आणि अडखळत अडखळत तो म्हातारा चाललेला होता. तेव्हा असणाऱ्या सिद्धार्थाने सांगितलं, सारथी परत थांबव म्हणाले. म्हणाले सारथी हे काय आहे? म्हणाले हा वयोवृद्ध माणूस आहे. म्हणाले वय झालेला आहे, त्याचा हातपाय थरथर कापतात. म्हणाले उद्या मी असं होणार का? म्हणाले हो होणार, कारण देह आणि जगत हा परिवर्तनशील आहे. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था. हो होणार म्हणाले ते. रथ पुन्हा हाकलला गेला आणि काही अंतरावर रथ गेला आणि तिकडनं प्रेत यात्रा येत होते. अंत्येष्टी कर्म करण्याकरता स्मशानामध्ये चाललेले होते. सांगितलं सारथी रथ थांबव म्हणाले. हे काय म्हणाले? ही कसलं चालली मिरवणूक, कसले चाललेली म्हणाले महाराज हा मनुष्य मेला. म्हणाले हा मेला आणि आता हा अंत्येष्टी कर्म करण्याकरता स्मशानामध्ये चाललेला आहे. म्हणाले उद्या मी सुद्धा मरणार? हो म्हणाले मरणार. हा सिद्धांत आहे. उपजेते नाशे नाशले पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र कैसे परिभ्रमेगा. माऊली ज्ञानोबा आहे. तुकाराम महाराज म्हणतात उपजला प्राणी न राहे संसार. उपजला प्राणी
राजे, एक दिवस जाणं थांबवंच लागतं. द थेअरी ऑफ नेचर हा विश्वसृष्टीचा कायदा आहे. पण जावंच लागतं. महाराज दोन गोष्टी पाहिल्या. एक कुष्ठरोगी पाहिला आणि तीन गोष्टी पाहिल्यानंतर त्यांना वैराग्य निर्माण झालं. या असणाऱ्या विश्व जगताचं अनित्यत्व कळालं. घरी आले, राजवाड्यामध्ये आले, सुंदर पत्नी, मुलं, सर्व संसार उपभोक्ता आहे, उपभोग्य वस्तू आहे, उपभोगण्याकरता इंद्रिय शाबूत आहे. पण या विषयाचा त्याग केला आणि अरण्यामध्ये गेले महाराज, आणि गौतम बुद्ध या पदवीला प्राप्त झाले. याला तीव्र वैराग्य म्हणतात. या जगताचं अनित्यत्व कळालं की असणारं जे वैराग्य आहे, तुम्ही त्याला किती बाजूला घालवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही, ते तुमचा पाठलाग केल्याशिवाय राहत नाही. आमचे जगद्गुरु तुकोबारायांना वैराग्य झालं का? दुर्गा दुष्काळ पडला म्हणून, बायको मेली म्हणून, मुलगा मेला म्हणून, गावच्या लोकांनी बाहेर हाकलून दिलं म्हणून नाही. त्यांना या विश्व जगताचं अनित्यत्व कळालं की जग हे अनित्यत्व आहे. संसाराया समजता जयाची गा अनित्यता, वैराग्य दवडिता पाठी लागली. काय म्हणते? वैराग्य दवडिता. या विश्व जगताचं अनित्यत्व एकदा कळालं की वैराग्याला त्याने बाजूला फेकण्याचा जरी प्रयत्न केला तर वैराग्य त्याचा पिच्छा केल्याशिवाय राहत नाही. लक्षात, त्याला वैराग्य म्हणतात. काय अनित्यत्व त्यांना कळालं. हे विश्व जगदंबर जे आहे हे एका साप, दोरीवर भासलेला साप आहे. रज्जू सर्पाकार, जगडंबर. जगडंबर म्हणजे जग. दोरीवर भासलेला साप भूतकाळात असतो का? वर्तमान काळात असतो का? भविष्य काळात असतो का? एक गृहस्थ होता. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एक गृहस्थ होता आणि तो गृहस्थ सांज वेळ होती, अंधार पण नव्हता आणि उजेड पण नव्हता. संध्याकाळची वेळ, सांज वेळ. त्यावेळी तो रस्त्याने जात होता आणि रस्त्याने जाताना एकदम तो ओरडला, साप साप साप. तो ओरडला आणि ओरडल्यानंतर ते सर्व काठ्या घेऊन धावले त्या ठिकाणी. पण तो एवढा मोठा होता की कोणाची हिंमत होईना त्याला मारण्याची. लक्षात आलं? हिंमत होईना. मग काही जण म्हणाले, आपल्या गावामध्ये भजनी मंडळ आहे म्हणाले. ते भजनी मंडळ त्या टाळाच्या आवाजाने एकदा गेला तर गेला, नाहीतर तो गरुडाला घाबरतो म्हणाले.
मग एखादा गरुडाचा अभंग होऊ द्या म्हणजे गेला तर गेला. गरुडाच्या पायी राधे. गरुडाचे पायी गरुडाचे पायी वेळोवेळा ढोई डोई गरुडाचा अभंग म्हटलं पण तो जागचा हलायला तयार नाही. तेवढेच आमचे सतीश काका तिथून चालले होते आणि सतीश काकांकडे मोठी बॅटरी होती. एक काका म्हणाले, हे मुलांना तुम्ही काय करता या ठिकाणी? म्हणाले, सतीश काका तुम्ही मागवा, फार मोठा असा आहे. अरे तुम्हाला बघू द्या तर खरी म्हणाले. सतीश काकांनी तो बॅटरी घेतली आणि त्याच्यावर प्रकाश पाडला. प्रकाश पाडल्यावर तर त्या ठिकाणी साप नव्हता, त्या ठिकाणी दोरखंड पडलेलं होतं. काय पडलं होतं? हो, दोरखंड पडलेलं होतं. आता मी तुम्हाला असं विचारतो, तो साप होता का भूतकाळ? तो साप असेल का भविष्यकाळ? आणि तो साप आहे का वर्तमान काळ? तिन्ही काळामध्ये नाही. पण मध्ये वाचला ना साप, याच नाव कशामुळे वाचला? तर ती आहे माया. विठाला विठाला गोपाल कृष्ण भगवान वाचला कशामुळं? मायेमुळे बसला. ते तिन्ही काळामध्ये नाही, पण जिच्यामुळे आहे असं वाटतं तिचं नाव माया. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान. दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान. तिन्ही काळामध्ये नाही, पण आहे असं याच्यामुळं वाटतं त्याचं नाव माया आहे. आणि हे सत्यत्व, या विश्व जगताचं अनित्यत्व तुकाराम महाराजांना कळालं आणि त्यांना खडखडीत वैराग्य निर्माण झालं. बायको बेली म्हणून नाही, दुष्काळ पडला दुर्गा देवीचा म्हणून नाही, गावातल्या लोकांनी हाकून दिलं म्हणून नाही, त्यांना या जगाचं अनित्य कळालं. संसाराया समजता जयाची का अनित्यता, तेत वैराग्य दवडिता पटील गे. भगवान शंकर म्हणतात सते, याला वैराग्य म्हणतात. आणि ज्ञान प्राप्ती करण्याकरता हे वैराग्य. तिसरी गोष्ट लागते षड संपत्ती, शम, दम, श्रद्धा, उपरम, प्रतीक्षा आणि समाधान. हे 6 गुण त्याच्या ठिकाणी यावे लागतात, तेव्हा त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. आणि 4था गुण सांगितला, त्याच्या ठिकाणी मुमुक्ष यावं लागतं. कैमी उद्धार पावेन, ही त्याच्यामध्ये भगवंताच्या प्राप्तीची ओढ निर्माण झाली पाहिजे, तेव्हा त्याला वैराग्य निर्माण होतं. सती लक्षात घे, इतकं सोपं नाहीये ज्ञान, एवढं सोपं नाही. मग त्यावेळा भगवान शंकरानं भक्तीची उपदेश केला की सती, भक्ती तशी सोपी आहे.
सोपी आहे म्हणजे लगेच सोपी आहे असंही नाही, लई सोपी नाही असंही नाही. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, ओ भक्ती ते कठीण आणि 16 वर्षी सापान नाही. आणि काही ठिकाणी असंही म्हटलेलं आहे, भक्ती पंत बहु सोपा, दोन्ही म्हटलेलं आहे. मग सोपा कोणाला ना अवघड कोणाला? ज्याला पाण्यामध्ये पोहता येतो तो पाण्यात पोहतोय, आणि ज्याला पोहायचं शिकायचे तो काठावर बसलेला आहे. जो पोहतो तो लय सोपं आहे, हे खाली पोहतो नाही फार अवघड आहे. ज्याला अवगत झालं त्याला सोपी आहे, पण ज्याला अवगत झालं नाही त्याला अवघड आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या दिलेली आहे, फार लक्षपूर्वक आहे. भक्तीची व्याख्या, भक्ती आपण भक्ती करतो. आपण भक्ती म्हणजे नेमकं काय, कशाला भक्ती म्हणायची? एव्हरी मोमेंट and every action is only for God with love is called bhakti. Every transaction with love is called bhakti. आता समीकरणामध्ये सांगतो, ऍक्शन प्लस लव इज इक्वल टू भक्ती. ऍक्शन म्हणजे क्रिया, ऍक्शन म्हणजे क्रिया, लव म्हणजे प्रेम, क्रिया अधिक प्रेम बरोबर भक्ती. तुम्ही कोणती क्रिया करता याला महत्व नाही, पण त्या क्रियाला जर प्रेमाची जोड दिली की त्याच्या भक्तीत रूपांतर. भृगु ऋषींनी भगवंताला लात मारली, क्रिया चांगली का? चांगली का क्रिया? चांगली नाही. क्रिया कोणती का असेना, पण ज्या वेळेला लात मारली त्यावेळेला त्या क्रियेला प्रेमाची जोड होती भृगु ऋषींची, म्हणून तिचं भक्तीत रूपांतर झालं. लात मारली आणि भगवंताने ती आपल्या छातीवर दाबली. आमच्या जनाबाईनं शिव्या दिल्या. क्रिया कोणती आहे पा? अरे अरे विठ्या, तो मूळ मायेच्या कारट्या. पुढचं एकनाथ महाराजांनीच म्हणावं, आपला अधिकार एक जेवढं म्हणायचं. शिव्या दिल्या महाराज. क्रिया कोणती आहे? शिव्या देत असताना सुद्धा हो त्याला प्रेमाची झालर होती, प्रेमाचा संबंध होता. त्या क्रियेचं भक्तीत रूपांतर झालं आणि जनाबाईला दळू लागायला भगवंत आले. नवे नवे या जनाबाईनं त्या परमात्म्याला बांधलं महाराज. दरीला पंढरीचा दोर, दरीला पंढरीचा दोर, दरीला पंढरीचा दोर, दरीला पंढरीचा दोर. गळबंधनिया दोर, गळबंधनिया दोर, गळबंधनिया दोर, दरीला पंढरीचा दोर.
माझा चोर गळा बांधून या दोर. हे सामर्थ्य आलं कशानं? क्रिया प्लस लव इज इक्वल टू भक्ती. अहो एवढे द्या सोडून आमच्या असणाऱ्या रुक्मिणी मातेनं फुलाचं पान घेतलं आणि भगवंताची तुला झाली आहे. काय क्रिया कोणती आहे? संपूर्ण द्वारकेतलं सोनं आणलं पण भगवंताची तुला झाली नाही. शेवटी रुक्मिणी माता खरी सत्यभामा रुक्मिणीकडे जाते आणि आपल्या अंतःकरणातील भाव प्रगट करते. रुक्मिणी रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या पोटाकी चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या पोटाकी चला. स्वस्त कशा बसल्या उठाती जरा. ऐकोणी सगळ्या ब्राह्मण अर्पण केला सारंग पाणी उठाती जरा. संपूर्ण सोनं टाकलं तुला झाले नाही. रुक्मिणी मातेकडे आपल्या अंतःकरणातील भाव प्रगट केला. रुक्मिणी केलं काय? तुळशी पत्र घेतलं. तुळशी पत्र तुलसी पत्र आरडे ठेविता. तुलसी पत्र आरडे ठेविता. तुलसी पत्र आरडे ठेविता. तुलसी पत्र आरडे ठेविता. माधव झाला बरोबरी. माधव झाला बरोबरी. पारडे ठेविता. माधव झाला बरोबरीचा उठाती चला. संपूर्ण द्वारकेतलं सोनं आणलं तुला झाली नाही. मग पानाचं वजन एवढं आहे का? आणि पान ठेवल्याबरोबरच भगवंताची तुला झाली. एवढं पानाचं वजन आहे का? तुम्ही कोणती क्रिया करतो याला महत्व नाही. त्या क्रियेला प्रेमाची जोड दिली की तिचं भक्तीत रूपांतर दिलं होतं आणि भक्तीत रूपांतर झालं. भक्तीची या मापे भक्तीची या माते मोजितो आनंद.
मोजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे. तुम्ही कोणती क्रिया करता याला महत्व नाही. त्या क्रियेला प्रेमाची जोड दिली की भक्तीत रूपांतर होतं. ती भक्ती हे सती. तू भक्तीचं अवलंबन कर. तुला ज्ञान सहन होणार, तू ज्ञान कळणार. पण भगवान शंकर आणि सती कैलास पर्वतावर जात आहेत आणि एक दिवस भगवान शंकर म्हणतात की सती चल, म्हणाले आपल्याला तुला ज्ञान प्राप्त व्हायचं ना, भक्ती पाहिजे ना, चल म्हणाले आपण असणाऱ्या ऋषींकडं आणि हे ज्ञान घेण्याकरता आपण जाऊ. मग त्या ऋषीकडे गेले, अगस्त्य ऋषीकडे गेले. असा संकेत सांगितला जातो जो आपला अंकाईचा किल्ला आहे मनमाड शेजारी. अगस्त्य ऋषींचं त्या ठिकाणी स्थान आहे. आणि लोकेशनच्या दृष्टिकोनातून जेव्हा हे सती असणारे ही कथा ऐकल्यानंतर निघाले तेव्हा ते नाशिक मार्गे दिसताना त्या ठिकाणी त्यांना रामप्रभू दिसले. हे लोकेशन सांगितलं जातं. पण त्या ठिकाणी भगवान शंकर आणि सती त्या ठिकाणी कथा ऐकण्याकरता आलेली. कथा ऐकल्यानंतर ज्या वेळेला भगवान शंकर आणि सती त्या ठिकाणी गेल्यानंतर अगस्त्य ऋषी होते. भगवान शंकर आपल्या आश्रमामध्ये आल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य केलं पाहिजे म्हणून ते धावत पळत आले. त्याचं आदरातिथ्य अगस्त्य ऋषींना केलं आणि अगस्त्य ऋषीने केलेलं असणारं आदरातिथ्य पाहून ही दक्षाची मुलगी आहे सती. कोणाची मुलगी आहे? दक्ष म्हणजे याचा अर्थ काय? अतिशय चतुर. चतुर बापाची चतुर मुलगी ही सती आहे. आणि तिनं असं डोकं चालवलं त्या सतीनं. काय डोकं चालवलं की म्हणाले ज्याच्याकडे आम्ही ही कथा ऐकण्याकरता आलेलो आहे तोच आमच्या पुढं पुढं करतोय. हा काय कथा सांगतो? काय म्हणली सती? चतुर बापाची चतुर मुलगी. सतीनं हा विचार केला आणि भगवान शंकराने हा विचार केला की पहाणं ज्यांच्याकडे आम्ही ही कथा ऐकण्याकरता आलो त्या असणाऱ्या कथाकाराच्या ठिकाणी किती नम्रता आहे, किती नम्रता आहे. आणि हे ज्या वेळेला सती आणि भगवंताला कथा सांगायला सुरुवात केली, कथा संपूर्ण भगवान शंकराने ऐकली आणि सतीना मात्र ती झोपी. तिनं ऐकली नाही. ब्रह्मज्ञान तिला झालं नाही. कथेमध्ये झोपल्यानंतर कसं ब्रह्मज्ञान होईल, कसं वैराग्य होईल, कसा विवेक होईल, कशी संपत्ती होतील, कसं मुमुक्षता होईल. तिनं ऐकली नाही. कोरीची कोरी राहिली. आणि ती कथा संपल्यानंतर भगवान शंकर आणि पार्वती आकाश मार्गे निघाले.
काही अंतरावर गेल्यानंतर नाशिक या ठिकाणी जेव्हा आले त्यावेळेला भगवान शंकराचं जी कथा ऐकली होती त्याच कथेतलं एक पात्र त्यावेळेला सती आणि रामप्रभू आणि सीतामाई अरण्यात आलेल्या होत्या आणि त्यावेळेला रावणानं सीतेला पळून नेलेलं होतं आणि रामप्रभू आक्रोश करत होते, प्रत्येक झाडाला विचारत होते माझी सती कुठे, माझी सती कुठे. ऐसे चालता बोलता सवेची म्हणे माझी कांता गुलमलता आलिंगी. भावार्थ रामायण. आणि ज्या वेळेला भगवान शंकराने पाहिलं आणि वरून परब्रह्म रामप्रभूला त्या ठिकाणी दंडवत घातलं आणि सतीला आश्चर्य वाटलं की भगवान शंकर कोणाला दंडवत घालतात त्या ठिकाणी आणि महादेवापेक्षा कोण देव मोठा आहे, कोण देव मोठा आहे नाही का. तेव्हा विचारलं महादेवाला की महादेवा तुम्ही महादेवाचे देव आहात, तुम्ही कोणाला दंडवत घातलं या ठिकाणी. अगं म्हणाले जे माझं खाली ते चाललेला शिते शिते म्हणतंय ना ते माझं आराध्य दैवत आहे. रोज मी त्याचंच भजन करतो रे, त्याचंच भजन. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. भजन करी महादेव महादेव. भजन करी महादेव. राम तुझी सदाशिव सदाशिव. राम तुझी सदाशिव सदाशिव. भजन करी महादेव महादेव. भजन करी महादेव. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम. भगवान शंकर रोज राम प्रभूचं आराध्य दैवत आहे आणि त्यांची रोज ते भजन करतात. ते म्हणाले जे आहेत ना ते माझं आराध्य दैवत आहे. आराध्य दैवत आणि त्या तुमचं आराध्य दैवत ते तर बायको करता शिते करते म्हणाले. हे कशाचं काय म्हणाले. अगं जरी तुला ते वाटत असेल ती लीला म्हणाले. ते माझं आराध्य दैवत आहे. रोज त्या परमात्म्याची मी पूजा करतो. त्या परमात्मा नाही म्हणाले मी परीक्षा घेऊन येते म्हणाले. तुला वाटत असेल तर जा म्हणाले. परीक्षा घ्यायला गेली महाराज. आणि राम प्रभू ज्या ठिकाणी वेलीला आणि आलिंगन द्यायचे, झाडाला आलिंगन द्यायचे. हे सीते हे सीते हे सीते म्हणायचे. हिनं सीतेचं रूप घेतलं आणि रामप्रभूच्या समोर उभा राहिले. त्यांना असं वाटेल की बरेच दिवस झाले सीता गेलेली आहे आणि मेलेला अचानक दिसले. मग म्हणाले सीते तू कुठं होती इतक्या दिवस त्याने म्हणत होते. पण रामप्रभूंनी समोर पाहिलं आणि महाराज हात जोडले. त्यांना आराध्य भगवान विष्णूचं आराध्य दैवत भगवान शंकर आहे. भगवान शंकर भगवान विष्णूचं आराध्य दैवत आहे. भगवान विष्णू रोज पिंडीवर अभिषेक करतात, तुमच्या आमच्यासारखं नाही. रोज 1000 फुलं कमळाची वाहतात पिंडीवर भगवान विष्णू. आणि एक दिवस एक फुल कमी पडलं, एक फुल कमी पडलं तर भगवान विष्णूने नेत्र कमळ काढलं आणि उठावं तर व्रतभंग होतो.
न उठात पूजा अपुरी राहते. मग त्यावेळेला नेत्र कमळ काढलं आणि तिथं वाहिलं महाराज. शिवानित सहस्रते कमल पुष्प वाहे हरी. जनी नयन अर्पिले कमल एक होता कधी. आराध्य देवते म्हणाले माझे भगवान शंकर भगवान विष्णूचे उपासक आहे. भगवान विष्णू भगवान शंकराचे उपासक आहे म्हणून हरे हरा भेद नाही नका. समोर उभा राहिलं सीतेचं स्वरूप आणि भगवान शंकरानं हात जोडून विचारलं आई साहेब आमचं आराध्य दैवत भगवान शंकर कुठे आहे. आई साहेब म्हटल्या बरोबर आईस्क्रीम झाली तिची. ओळखलं म्हणाले. भगवान रामप्रभू म्हणाले हिला आजोब कळालंच नाही. हिचं अज्ञान आहे अजून. त्यावेळेला ज्या वेळेला या सतीनं अरण्यामध्ये प्रत्येक वृक्षाकडे पाहिलं त्या प्रत्येक वृक्षामध्ये तिला रामप्रभू दिसले. अनुमाजी राम रेणु माझी राम हनुमाजी राम रेणु माझी राम रेणु माझी राम हनुमाजी राम रेणु माझी राम. तृणकाष्टी राम वर्तकसे तृणकाष्टी राम वर्तकसे हनुमाजी राम रेणु माझी राम हनुमाजी राम रेणु माझी राम. तृणकाष्टी राम वर्तकसे तृणकाष्टी राम वर्तकसे हनुमाजी राम रेणु माझी राम हनुमाजी राम रेणु माझी अनुमाजी राम रेणु माझी राम तृणकाष्टे राम वर्तदसे बाहेरी भितरी राम चराचरी. द होल युनिवर्स इज ट्रुली डिवाइन इन पर्सनॅलिटी ऑफ राम. प्रत्येक ठिकाणी त्यांना राम प्रभू दिसले. सीतामान असणाऱ्या एवढंच नाही पण तरी म्हणाले याच्या ठिकाणी अज्ञान गेलेलं नाही म्हणून असणारी राम पंचायत दाखवली आणि समोर राम प्रभू असणारे भगवान शंकर राम प्रभूची आरती करताना पाहिले थंडगार झाले. आणि महाराज आता भगवंताकडे कसं जावं कोणत्या तोंडानं जावं. भगवंत म्हणाले अगं माझे ते आराध्य दैवत आहे नको जाऊ. नाही म्हणाले मला शंका आहे. मी शंकेचं निरसन करण्याकरता आधी पश्चाताप झाला. भगवंत एका वडाच्या झाडाखाली बसलेले होते. अगदी हळवार पावलाने गेली. सती घेतली का परीक्षा. कशाची परीक्षा घेतली प्रभू. तुम्ही इथनं वर्ण दर्शन घेतलं रामप्रभूचं आणि मी खाली जाऊन दर्शन घेतलं साप खोटी बोलली. भगवान शंकराने ओळखलं ही खोटी बोलले खोटं बोलत आहे. त्यावेळेला प्रतिज्ञा केली भगवान शंकरानं. काय प्रतिज्ञा केली. आज जे माझं आराध्य दैवत रामप्रभू त्या आराध्य दैवताच्या पत्नीचं हिनं रूप घेतलं. आता हिच्याशी शरीर संबंध ठेवलं भक्ती पंथाला दोष लागेल म्हणून त्याच वेळेला ठरवलं की हिचा त्याग करायचा. आणि त्यावेळेला मोठा जय जयकार केला त्यांनी. परब्रह्म राम प्रभू परमात्माचं ओ जल्लोष केला आणि ती विचारू लागली तुम्ही कोणाचा जल्लोष करता. वर्षा झाली फुलांच्या वर्षा झाला.
भगवान शंकर आपण फार मोठी प्रतिज्ञा केली. आणि मग ती विचारू लागली, तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली, काय प्रतिज्ञा केली विचारू लागली. भगवंताने ते काही तिला सांगितलं नाही. इतर गोष्टी रामायणातल्या तिला सांगत सांगत कैलास पर्वतावर आली. आणि कैलास पर्वतावर आल्यानंतर असणाऱ्या परमात्म्यानं एकच केलं. भगवान शंकरानं उजव्या बाजूला बसण्याचा तिचा अधिकार संपुष्टामध्ये आणला आणि ती उजव्या बाजूला बसण्याची खुर्ची होती ती काढी समोर आणून उभा केली. सतीनं ओळखलं की भगवंतानं आपला त्याग केला. आपला त्याग केला हे तिला कळलं. आपला उजव्या हाताला बसण्याचा अधिकार संपुष्टामध्ये आला. आणि संपुष्टामध्ये आल्यानंतर एक लक्षात घ्या, भगवान शंकरानं सतीचा पत्नीत्वाचा त्याग केला, सतीचा नाही. रामप्रभूंनी सतीचा त्याग केला, पत्नीत्वाचा नाही. शब्दप्रयोग नीट लक्षात घ्या. रामप्रभूंनी सतीचा त्याग केला, पत्नीत्वाचा केला नाही. म्हणून जेव्हा सती अरण्यामध्ये गेली त्याच्यानंतर अश्वमेध यज्ञ अयोध्येमध्ये झाले, त्यावेळेला पत्नीच्या रूपामध्ये सोन्याची मूर्ती करून अश्वमेध यज्ञ केले. लक्षात घ्या, पत्नीत्वाचा त्याग केला नाही. या ठिकाणी सतीचा त्याग केला नाही, पत्नीत्वाचा त्याग. आणि असणाऱ्या सतीचा असणारे वडील होते दक्ष राजे. त्याने फार मोठा यज्ञ केला, फार मोठा यज्ञ केला. परंतु भगवान शंकराने सतीला मात्र बोलावलं नाही. त्याचं कारणही वेगळं होतं. असणाऱ्या दक्ष राजाला प्रतापतीचं एक पद प्राप्त मिळालं. एकदा का पद प्राप्त मिळालं तर त्या पदामाग मद येतो. काय येतो? तो मद त्या दक्षाला आला आणि सर्व 88,000 ऋषींना बोलावलं. भगवान शंकराला बोलावलं, ब्रह्मदेवाला बोलावलं, विष्णूला बोलावलं, सगळ्यांना पाचारण केलं. काय सत्कार होणार होता दक्षांचा. मग सर्व एवढं आसनस्थ झाले 88,000 ऋषी. ब्रह्मदेव आले, भगवान शंकर आले. फक्त एक VIP येण्याचा राहिला होता, तो म्हणजे दक्ष. कारण प्रमुख पाहुणे होते असते. प्रमुख पाहुण्याने अगोदर कधी जायचं नसतं, वेळेवर जायचं असतं. पण तेवढ्याच वेळामध्ये हॉर्न वाजला, दक्षराजे गेटवर आहे. दरवाजा उघडला गेला आणि दरवाजा उघडल्याबरोबर दक्ष त्या ठिकाणी आत प्रवेश केल्याबरोबर 88,000 ऋषी उठून उभा राहिले. फक्त याचं लक्ष गेलं, कोण उठलं नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की भगवान शंकर आणि ब्रह्मदेव काही उठले. हे पाहिल्यानंतर ब्रह्मदेव उठले नाही, ठीक आहे, पण माझा बाप येतो. दक्ष कोणाचा? ब्रह्मदेवाचे मुलगा आहे दक्ष, माझा बाप आहे, मला नाही आदरातिथ्य मिळालं तर चालेल म्हणाले. पण हा भगवान शंकर का उठला नाही? कारण तो माझा जावई आहे. कोण आहे? जावई सतीचा पती आहे ना. का उठला नाही? आणि जावई हा मुलासारखा असतो, याने उठायला पाहिजे होतं पण उठला नाही. पण या दक्षाला कुठं माहिती होतं हा तुझ्या बापाचा बाप आहे.
म्हणून त्याला आदिनाथ म्हणतात. आदी अगोदरचा आदी स्वामी नाही का, म्हणून त्याला वृद्धेश्वर असं म्हटलं जातं. वृद्धेश्वर म्हणजे म्हातारा नाही, अनादी कालापासून. म्हणून दक्षला राग आला, आग उठला ना, म्हणजे माझ्या मुलासारखा जावई. म्हणून स्टेजवर गेला आणि माईक हातामध्ये घेतला आणि माईक मध्ये सांगू लागला, हे सभासद बंधूंनो, मी कोणाचा अपमान करण्याकरता या ठिकाणी उभा नाही, आपल्या सभेचा शिष्टाचार काय असतो तो सांगण्याकरता उभा आहे. शिष्टाचार काय आपला? या भगवान शंकराला मी माझी मुलगी दिली म्हणाले, याला हा माझ्या मुलाप्रमाणे आहे. निदान याने उठायला पाहिजे होतं, आदरातिथ्य करायला पाहिजे होतं, पण यानं केलं नाही. मी शाप देतो की ज्याप्रमाणे उपेंद्र आणि इंद्राला कोणीही यज्ञभाग देत नाही, त्याप्रमाणे उद्यापासून भगवान शंकराला सुद्धा यज्ञामध्ये यज्ञभाग द्यायचा. आमचे भगवान शंकर खूप शांत आहेत. भोळा आहे, भोळा हा शब्द वापरला बर का, भजनी मंडळ. भोळा हा शब्द वापरला. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे किती, त्याचे पाय माझे किती, त्याचे पाय माझे, काय बोले ना, त्याचे पाय माझे किती, त्याचे पाय माझे किती, त्याचे पाय माझे किती, त्याचे पाय माझे किती. विठू 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 माऊली, माऊली विठू 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 माऊली, माऊली विठू 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 माऊली, माऊली विठू 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 माऊली, वाजवत शिव नाम, वाजवत शिव नाम, शिव नाम, वाजवत शिव नाम, वाजवत शिव नाम, वाजवत शिव नाम, वाजवत शिव नाम, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे किती, त्याचे पाय माझे किती, त्याचे पाय माझे किती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जिती. इतका आमचा भगवान शंकर भोळा आहे. किती भोळा आहे. हो, पार्वतीने सांगितलं आपल्याला एक घर तरी तयार करा, कवर स्मशानामध्ये राहतात. घर तयार केलं. कुबेराला सांगितलं, घर तयार केलं. आता भगवान शंकराच्या घराची वास्तू शांती काय, मग कोण सामान्य मग मृत्यू लागेल का? हो, भगवान शंकराचा भक्त होता रावण. त्या रावणाला सांगितली ती शांती, घर वास्तू शांती करण्याकरता. आणि वास्तू शांती झाली. भगवान शंकराने विचारलं, म्हणाले, रावणा, अरे पुरोहित्य तू केलंय म्हणाले, बोल तुला काय दक्षिणा पाहिजे म्हणाले. जे पाहिजे ते देतो म्हणाले. काय पाहिजे बोल म्हणाले. म्हणाले, ज्याची वास्तू शांती केली ते घर आम्हाला दे. तथास्तु म्हणे भगवंत. एवढा भगवंत भोळा. स्वतःची पत्नी दिली त्या रावणाला. एवढा भोळा. भोळा असणारे भगवान शंकर काहीच बोलले नाही. शिवपुराणामध्ये फार सुंदर कथा आलेल्या आहेत, पण तितका वेळ मला नाही.
हा कुबेर जो होता याने फक्त एक रात्री शर्ट काढला, चोरी करण्याकरता गेला, दिव्य प्रकाश आणि त्या दिव्याला पेटवला आणि फक्त प्रकाश त्या ठिकाणी केला, त्याला कुबेराची जागा दिली. एवढा पण ते शिवपुराण इथं नाही सांगता यायचं. एवढा भोळा भगवान शंकर काहीच बोलले नाही. पण त्यावेळेला नंदीला मात्र राहवलं नाही. नंदी म्हणाले, ए दक्षा, अरे बोकड्यासारखं तुझं काय तोंड बघ 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 करतोय, जा तुला शाप देतो म्हणाले, तुझं मुंडकं हे खलास होऊन जाईल आणि त्या ठिकाणी बकरीचं तोंड लागेल म्हणाले, तुला शाप देतो म्हणाले. परंतु त्यावेळेला सर्व यज्ञ समाप्त झाला. भगवान शंकर आले, पण सतीला मात्र हे सांगितलं नाही. ही अशी घटना घडली म्हणून तिला काहीच माहिती नव्हतं. मग त्या ठिकाणी या दक्षानं यज्ञ मांडलेला आहे, सुंदर असा यज्ञ चाललेला आहे, सर्वांना पाचारण केलं, फक्त भगवान शंकरांनी सतीला पाचारण केलं. आणि सगळ्या देवतेंना सांगितलं, ज्या वेळेला तुम्ही विमान घेऊन येणार त्यावेळेला तुम्ही कैलास पर्वताला वेढा घालायचा आणि मग यायचं म्हणाले कणखलमध्ये. कणखल हरिद्वारला आहे, या ठिकाणी यज्ञ केलेला आहे, आम्ही प्रत्यक्ष पाहिलं ते. ज्या ठिकाणी यज्ञ झाला कणखलला त्या ठिकाणी या म्हणाले सर्व. पण शंकर पार्वतीच्या कैलासाला त्यांना कळालं पाहिजे आपल्याला निमंत्रण नाही. पण नारद त्या ठिकाणी गेले आणि सांगितलं, सती तू याच ठिकाणी? हो म्हणाले. काय म्हणाले, तुझ्या वडिलांच्या घरी एवढं मोठा यज्ञ चाललेला आहे, तू इथं काय करतोस म्हणाले. म्हणाले आम्हाला निमंत्रणच नाही. परंतु ओढ निर्माण झाली वडिलांकडे जाण्याकरता. भगवान शंकराला विचारते, वडिलांच्या घरी मोठा यज्ञ आहे, चला आपण जाऊ. म्हणाले, सती विना निमंत्रणाशिवाय जाऊ नये. काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये, काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जावं आणि काही ठिकाणी निमंत्रण नसलं तरी जावं भागवत कथेला. परमार्थ ज्या ठिकाणी असेल न विचारता त्या ठिकाणी जावं. पण आपल्या सोयऱ्यांच्या घरी जात असताना निमंत्रण असलं तर जावं, जर गेलं तर अपमान होण्याची शक्यता असते. म्हणून असणारी सती म्हणते, प्रभू पण म्हणाले सती लक्षात घे म्हणाले, 3 ठिकाणी माणसानं अवश्य जावं. वडिलाच्या घरी मुलींना विचारायची गरज नाही, निमंत्रणाची गरज. गुरुनी शिष्याच्या घरी किंवा शिष्याने गुरुच्या घरी निमंत्रणाची गरज नाही, विचाराची गरज नाही, ते कधीही जाऊ शकतात. हो म्हणाले, म्हणून तर मी म्हणते माझ्या वडिलाच्याच घरी जायचंय ना मला परमिशन द्या की. म्हणाले तू पहा, आपल्याला निमंत्रण मात्र नाहीये. म्हणाले भगवान शंकरांनी ठरवलं की नाही, हिला जर आता पाठवलं जर नाही तर इथं भांड्याची आदळआपट झाल्याशिवाय. म्हणाले, हे बघ सती, ही इंडिकाची चावी, ड्रायव्हिंग तोच करायचं, घेऊन जा म्हणाले. कोणती इंडिका होती? फोल विरत. नंदी बाबा नंदीवर बसले, शिवसैनिक बरोबर घेतलं, शिवगण बरोबर घेतले, त्या दक्षाच्या यज्ञामध्ये गेले. दक्षाच्या यज्ञामध्ये गेले मात्र पण कोणीही तिला विचारलं नाही. बहिणी सुद्धा त्या ठिकाणी आल्या होत्या, पण बहिणींनी सुद्धा तिला विचारलं नाही. एक फक्त आई. पण दक्षानं असा सक्त वर्णन दिलेली होती, जो कोणी सती बरोबर बोलेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. महाराज, आई ती आई असते महाराज.
आल्यानंतर प्रथम ती पळत पळत गेली आणि आपल्या असणाऱ्या सतीश मुलीच्या गळ्यात पडली महाराज. याला गुराचे हित गुराचे हित लेकुराचे हित जाणे माऊलीचे चेत ऐसे कळवळ्याची यादी करी लाभाविन प्रीती. आईचं निस्वार्थ प्रेम असेल तर ते आईचं असतं. एक प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली. प्रेमाचा परमोच्च बिंदू जर का असेल तर ती आई आहे. आई आहे. सांगू लेकरावर किती प्रेम असतं आईचं. हे पती पत्नी होते. पतीचंही प्रेम पत्नीवर होतं आणि पत्नीचंही प्रेम पतीवर होतं. एक दिवस पत्नीने विचारलं, म्हणाले पतिराज माझ्यावर तुमचे किती प्रेम आहे. म्हणाले असं काय विचारते. त्या जगामध्ये मी कोणावर जेवढं प्रेम करत नाही एवढं मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणाले तुमच्या आईवर आईपेक्षाही मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. म्हणाले असं म्हणाले आईपेक्षाही तुम्ही माझ्यावर जास्त प्रेम करत असाल मी सांगाल ते कराल का. म्हणाले जा. म्हणाले तुमच्या आईचे काळीच कापून आणा. प्रेमांध झालेला पती आईकडे गेला. निस्वार्थ प्रेम असतं ते आईचं असतं. काळीच कापलं महाराज.
आणि हातामध्ये घेऊन बायकोला सांगण्याकरता पळत सुटला आणि पळता पळता त्याला ठेस लागली आणि ठेस लागल्यानंतर ते काळीज एका बाजूला पडलं आणि तो एका बाजूला पडला. तेव्हा त्या काळजातूनही आवाज आला, पाय तुला लागलं नाही. याचं नाव आहे आई. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी माँ से बढ़कर कोई नहीं. सगळ्यात श्रेष्ठ निस्वार्थ प्रेम असेल. एक लक्षात घ्या, एखाद्या तरुणीनं लेक्चर देणं वेगळं मातेवर, आईवर, आणि एकदा अनुभूती आल्यानंतर, आईची अनुभूती आल्यानंतर ते बोलणं वेगळं आहे. लक्षात हा महाभारतात एक कथा तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला अभिमन्यूचा मृत्यू झाला आणि असणाऱ्या सुभद्रेला कळालं, सुभद्रा धावत पळत त्या ठिकाणी आली. 5 पांडव आले, भगवान कृष्ण त्या ठिकाणी. सुभद्रेने आपल्या मुलाचं डोकं मांडीवर घेतलं आणि हाय मोकळून रडायला लागले. अर्जुन म्हणतो, सुभद्रा, एका शूर वीराची पत्नी तू आहे आणि या रडाणामध्ये तू रडते, ते तुला शोभत नाही. भगवान कृष्ण म्हणतात, अगं सुभद्रा, कोण मेलं ग या ठिकाणी, सांग ना मला, कोण मेलं? देह तर एक दिवस जाणारच आहे, आत्मा तर चिरंजीव आहे ना. नयनम चंदनते शस्त्राणी नयनम दहनते श्याम. नाही, अविनाशी तत्व आहे. कोण मेलं म्हणाले? तो अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, तू का रडतेस? म्हणाले, देवा, तुमचा वेदांत बाजूला राहू द्या, वेदांत बाजूला राहू द्या. या ठिकाणी मी अर्जुनाची पत्नी रडत नाही, भगवान कृष्णाची बहीण रडत नाही, मी आज अभिमन्यूची आई रडते रे. देवा, पुढच्या जन्मामध्ये आई होऊन जपा आणि तुझा मुलगा मृदय, तुला कळेल काय आईची किंमत आहे. सबसे बडी है माँ, सगळ्यात श्रेष्ठ माता आहे. दक्षानं आळं सोडली होती, जो सतीला भेटेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल.
पण या भीतीला जिना डावललं तिचं नाव आई भेटण्याकरता गेली आणि कडकडून भेटले महाराज. पण सतीने त्या ठिकाणी पाहिलं आपल्या पतीला यज्ञभाग या ठिकाणी दिलेला नाही. त्यावेळेला ती अतिशय नाराज झाली त्या ठिकाणी आणि यज्ञाहुतीमध्ये तिने उडी घेतली आणि आपलं देहाचं त्याग केला यज्ञात. आणि जेव्हा सर्व असणारे ते शिवगणांना कळालं ते भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकरानं त्या ठिकाणी जटा उपटली. जटा आपटून त्याच्यातून वीरभद्राला प्रगट केलं आणि वीरभद्राला सांगितलं वीरभद्रा जा त्या यज्ञाचा विध्वंस करून जा. एक लक्षात घ्या ब्रह्मदेवाला शिक्षा करण्याकरता भगवंतानी जटा उपटली आणि त्याच्यातून कालभैरवाची निर्मिती केली आणि शिक्षा ब्रह्मदेवाला. ते कालभैरव इथे ब्रह्मदेव खोटा बोलला होता. शिवपुराण पाचा अग्निस्तंभ आणि त्या अग्निस्तंभामध्ये वर कुणी जायचं खाली भगवान विष्णू त्या दोघांचा वाद मी मोठा का तू मोठा विस्तार पुढे सांगता येणार नाही मला आता पण मला आईच सांगायला खूप वेळ. म्हणून भगवान आता ठिकाणी हंसावर बसून ब्रह्मदेव वर गेला आणि केतकीचं खूप पडत होतं. ते केतकीचं पुकाळ त्यांनी साक्षी दिली. खोटी दोघांनी साक्षी दिली आम्ही पाहिलं. त्यावेळेला भगवान शंकर प्रगट झाले आणि जटा उपटली आणि त्यावेळेला कालभैरवाची निर्मिती केली आणि असणाऱ्या ब्रह्मदेवाचं एक मुटकं छाटून टाकलं. ते कालभैरव या ठिकाणी दर्शन द्या सर्व लक्षात आलं. आणि त्या कालभैरवाची स्तुती प्रत्यक्ष भगवान शंकरानं केली महाराज. सर्वांनी कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. सगळ्यांच्या निर्पाठ आहे ना. सुरुवात करा. ओम देवराज सेवमान पावनादि पंकजम व्याल यज्ञ सुंदरम शेखरम यति श्रीमद् शंकराचार्य कालभैरवाष्टकं संपूर्णम्. कालभैरव भगवान की, कालिका माता की, महालक्ष्मी माता
माता की जय, राजराजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय, अंबा माता की जय, अंबा माता की जय, वैष्णवी माता की जय, वैष्णवी माता की जय। धन्यवाद। ब्रह्मदेवाला शिक्षा करण्याकरता जटेतून कालभैरवाला प्रगट केलं आणि दक्षाला शिक्षा करण्याकरता वीरभद्राची निर्मिती। वीरभद्रा म्हणाले ते भगवान शंकरामध्ये प्रभू काय काम सांगा मला। म्हणायचा यक्षाचा दंश, यक्षाचा यज्ञाचा विध्वंस करून टाक। ज्या वेळेला आले महाराज त्यावेळेला प्रथम या वीरभद्रानं काय केलं, पहिली भृगु ऋषीची दाढी उपटून टाकली, बागाचे डोळे काढले आणि पुष्पाचे दात पाडले। काय केलं त्यानं हे, तर त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला भगवान दक्ष त्या ठिकाणी बोलत होता, भगवान शंकराला दोष देत होता, उठला नाही, अपमान केला नाही, त्यावेळेला भगा भृगु आणि पुष्पा त्या ठिकाणी होते। त्यावेळेला दक्षाकडे बघून हा असलेला भृगु जो होता तो हसला, म्हणून त्याचे दात पाडले। त्याने एकानं डोळ्यानं खुणवलं म्हणून त्या भगाचे डोळे काढले आणि सरळ दक्षाकडे गेला हा वीरभद्र आणि मुंडक छाटायला लागला। कारण नंदीनं शाप दिला होता पण तो छाटला जाईना हे मुंडक। त्यावेळेला जसं यज्ञ मध्ये पशुची हत्या केली जाते त्याप्रमाणे त्याला आडवं केलं आणि एक घाव मुंडकावर टाकला, टाकल्याबरोबर ते यज्ञ कुंडामध्ये जाऊन पडले। लक्षात आलं। आणि मग त्यावेळेला वीरभद्रानं हे सर्व आटोपल्यानंतर तो निघून गेला। लक्षात घ्या, इकडे सतीनं यज्ञकुंडामध्ये उडी टाकली आणि उडी टाकल्यानंतर भगवान शंकराला कळालं, तेव्हा ते भगवान शंकर त्या ठिकाणी आले आणि सतीचं जळालेलं प्रेत जे होतं ते खांद्यावर घेतलं आणि आकाश मार्गे जेव्हा निघाले हे भगवान विष्णूंनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर भगवान शंकराने सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या देहाचे खांडोळे खांडोळे केले। जसजसे ते भगवान शंकर जात होते तस तसा अवयव खाली पडत होता, तसा तसा ज्या ज्या ठिकाणी तो पडला त्या ठिकाणी शक्तीपीठ निर्माण झाली, 52 शक्तीपीठ निर्माण झाली। लक्षात आलं का? 52 शक्तीपीठ निर्माण झाली। नंतर असणारे ब्रह्मदेव वगैरे भगवान शंकराकडे जातात, पुन्हा त्यांची स्तुती करतात, भगवान शंकर त्या ठिकाणी येतात, पूर्ववत यज्ञ करतात। परंतु ज्या वेळेला सतीनं देहत्याग केला त्यावेळेला सतीने भगवान विष्णूला प्रार्थना केली की भगवान विष्णू म्हणाले प्रभू की मला पुढच्या जन्मामध्ये भगवान शंकरच पती व्हावे। हिना शेवटच्या क्षणी वासना, अंतकाळाची वासना जन्म घेण्याला पुन्हा प्रवृत्त करते। अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाति समदभावम याति नात्रय संशया यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवांति कौन्तेय सदा तद्भाव भाविता। आणि मरणी जयाचे आठवे तो तेच गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते चितवा। अंतकाळाच्या वेळेला चित्तामध्ये ज्याची आठवण होती तसाच पुढचा जन्म त्यांना प्राप्त होतो। सतीना शेवटच्या क्षणी इच्छा प्रकट केली, तीच सती हिमालयाच्या पोटी पार्वतीच्या रूपानं प्रगट आले आणि असणाऱ्या भगवान शंकराबरोबर तिचा विवाह झाला। गोपाल कृष्ण भगवान गंगा मैया की जय।
याच ठिकाणी यानंतर आपल्याला ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी एवढ्या स्वस्तामध्ये आलो त्यांचं आमच्या भागवत परिवाराच्या वतीनं त्यांचा आदर सत्कार या ठिकाणी आपण करण्यात येणार आहे. कथेला या ठिकाणी विश्राम उद्या सकाळी बरोबर 9 वाजता या ठिकाणी बोला. जय माता दी. गेली 21 वर्ष माता वैष्णव देवी यांची भक्ती करीत आपल्या परिसरातील भाविकांना अविरत वैष्णव देवी यात्रा घडवणारे, भाविकांची मनापासून सेवा करणारे आदरणीय तनपुरे कुटुंबीय सतीश काका तनपुरे, जयश्री काकू तनपुरे, शुभम दादा तनपुरे यांचा आपण आता सन्मान करीत आहोत. त्यांचे ऋण व्यक्त करणार आहोत. अतिशय काल त्यांच्या माध्यमातून आपल्याला वैष्णवदेवीबाबत बरीचशी माहिती मिळाली आणि त्यांच्या आयोजनातूनच